हे एव्हरीवन, फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. ही नवीन वर्ष तुम्हाला खूप सारं सक्सेस देऊ, खूप सारा हॅपीनेस देऊ आणि जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे ते सगळ्यांना भेटो. प्रिव्हियसली मी एक शॉर्ट अप्लाय केला होता. त्या शॉर्ट्सवरती मी जीपॅटचे टिप्स काही तुम्हाला दिले होते. त्या शॉर्ट्सवरती खूप छान असा रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे. मला यूट्यूबवरती सुद्धा त्याच्यावरती काही क्वेश्चन विचारले आहे आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा त्या व्हिडिओबद्दल बरेच असे क्वेश्चन विचारले आहे. बट कमेंटमध्ये रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही. सो आय थॉट की मी यावरती एक व्हिडिओ बनवावं. आज मी तुम्हाला या 3 बुक्सवरती इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. स्टुडंट्स, हे जे 3 बुक्स आहे, हे 3 बुक्स तुम्हाला फार हेल्प करणार जीपॅटच्या प्रिपरेशनसाठी. फर्स्ट, जर तुम्ही आत्ताच ठरवलेलं आहे की तुम्हाला आता जीपॅटचं प्रिपरेशन करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की सिलेबस आधी स्टडी करावं लागणार. जे काही तुम्ही फर्स्ट इयरपासून तर थर्ड इयर किंवा फायनल इयरपर्यंत जे काही स्टडी केलेलं आहे ते सगळं तुम्हाला रिवाईज करावं लागणार. बट काय होतं की एवढं सगळं रिव्हिजन करणं पॉसिबल होत नाही आणि जेव्हा आपण फर्स्ट इयर टू फायनल इयरचे जे काही नोट्स घेऊन बसतो तेव्हा बरेच असं कन्फ्युजन होतं. सो मी जेव्हा थर्ड इयरमध्ये होते तेव्हा मी ह्या बुक्सला फर्स्ट प्रेफरन्स दिला. ही बुक मी स्वतः परचेस केली होती. सो ही बुक माझ्याकडे अवेलेबल आहे. बाकीचे जे बुक्स आहेत ते मी लायब्ररीमधनं इश्यू केले होते. सो त्यांचे मी स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवरती अवेलेबल करून देते. तर गाईज, ही जी फर्स्ट बुक आहे पियर्सन, ह्या बुक्समध्ये काय तर आपल्याला सगळा सिलेबस दिलेला आहे. ह्या बुक्समध्ये अकॉर्डिंग टू द सिलेबस सगळं काही मेन्शन आहे. अगदी शॉर्ट्समध्ये नोट्स अवेलेबल आहे. सो तुम्हाला रिव्हिजन करायची असणार किंवा ह्याच्यामधनं प्रिपरेशन करायची असणार तर तुम्ही ही बुक प्रिफर करू शकता. काय होतं की बरेचदा बल्कमध्ये आपल्याला नोट्स अवेलेबल असतात आणि बल्कमध्ये एवढा सगळ्या 4ही वर्षाचा स्टडी करणं पॉसिबल होत नाही आणि म्हणून तुम्ही याला प्रिफर करू शकता. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द सिलेबस याच्यामध्ये चॅप्टर्स दिलेले आहे, त्यांचं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म दिलेला आहे आणि प्लस याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मचे MCQसुद्धा अवेलेबल आहे. सो प्रिपरेशनसाठी तुम्ही ही बुक्स यूज करू शकता. अगेन सेकंड जी बुक आहे आपली ती आहे पियुष. पियुषमध्ये सुद्धा सेम पॅटर्न आहे जशी पियर्सनमध्ये आहे. पियुषमध्ये सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म्स भेटून जाणार. अकॉर्डिंग टू सिलेबस त्याच्यामध्ये सगळं काही अवेलेबल आहे. बट यूज करताना तुम्हाला 2 पैकी कुठलीही एकच बुक यूज करायची आहे. आधी तुम्हाला आयदर पियर्सन किंवा पियुष जे काही अवेलेबल होत असणार ती बुक यूज करा आणि त्याच्यामधनं जो काही सिलेबस आहे तो पूर्ण स्टडी करा. ही माझं तुम्हाला सजेशन राहणार. कारण सायमल्टेनियसली दोन्ही बुक जर तुम्ही स्टडी करणार तर काय होणार, तुम्हाला कन्फ्युजन भरपूर होणार. कारण याच्यामध्ये टॉपिक सेम आहे बट काय होतं, लँग्वेजचा फरक पडतो, डिस्क्रिप्शनचा फरक पडतो. सो आय थॉट की तुम्ही 2 पैकी कुठलीही एकच बुक प्रिफर करा, एकच बुक आधी स्टार्ट करा आणि एक बुक कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही दुसरी कुठलीही बुक घेऊ शकता. ठीक आहे, फॉर द रिव्हिजन पर्पज. देन थर्ड वन जी आपली बुक आहे ती आहे इनामदार. तर गाईज, इनामदारमध्ये फक्त आणि फक्त MCQज प्रेझेंट आहे. तुम्ही म्हणाल MCQचं काय काम आहे, तर MCQ आपल्याला ॲट द एंड जेव्हा आपला पूर्ण सिलेबस स्टडी करून होतो तेव्हा आपल्याला ह्या MCQची गरज असते. कारण आपला जो पेपर आहे तो आहे MCQ फॉर्ममध्ये. सो आय सजेस्ट यू की जर तुम्ही आत्ता प्रिपरेशनला स्टार्ट करत असणार तर आता इनामदारला टचही करू नका. का करू नका, तर आधी तुम्ही पूर्ण सिलेबस स्टडी करा. सिलेबस पूर्ण स्टडी झाल्यानंतर तुम्ही तुमचा MCQ सॉल्व करायला सुरुवात करा अँड देन यू कॅन गो फॉर दिस इनामदार. ओके, त्याचंही एक रिझन आहे. तुम्ही म्हणणार मॅम आपला पेपर जर MCQमध्ये असतो आणि MCQ आम्ही शेवट का सॉल्व करायचं आहे, तर त्याचं एक रिझन सांगते तुम्हाला. काय होतं की आपण सिलेबस स्टडी करतो. ठीक आहे, आता फर्स्ट सेमिस्टरपासून तर लास्ट 4th सेमिस्टरपर्यंत 8th सेमिस्टरपर्यंत आपल्याला सगळा स्टडी करायचा असतो. ठीक आहे, मग जर तुम्ही कुठल्याही इयरला असो, सेकंड इयरला असो, थर्ड इयरला असो, फायनल इयरला असो, तुम्हाला या सगळ्या 8ही सेमिस्टरचा स्टडी फॉर जीपॅट प्रिपरेशन आपल्याला लागतो. ठीक आहे, मग आता काय होतं की जेव्हा तुम्ही पूर्ण स्टडी करता, पूर्ण ह्याची रिव्हिजन करता तर बरेच काही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतं आणि जर सिरियसली तुम्ही जीपॅट प्रिपेअर करताय तर तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं असते. आणि काय होतं, जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व करता, आता फॉर एक्झाम्पल दिस इज आवर MCQ, हा पर्टिक्युलर MCQ आहे. MCQला ऑप्शन असतात A, B, C आणि D अशा प्रकारे ऑप्शन असतात. आता एक्झाममध्ये असं होत नाही की तुम्ही एखादा पर्टिक्युलर टॉपिक वाचला आणि त्याच टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन आला. असं होत नाही, 100% असं होत नाही. काय होतं की सिलेबस खूप फास्ट आहे आणि एवढं सगळं आपल्याला वाचणं, प्रिपरेशन करणं पॉसिबल नाही आणि म्हणून काय होतं की सपोज आता तुम्ही तुमचा पर्टिक्युलर सिलेबस स्टडी केलेला आहे आणि त्या
सिलेबसबद्दल तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन, म्हणजे एकच चॅप्टर वाचला, फॉर एक्झाम्पल देते बरं का, एक चॅप्टर तुम्ही कंप्लीट केला आहे आणि त्या चॅप्टरबद्दल तुम्हाला सगळं काही माहिती आहे. मग अशा वेळेस काय होतं, एखादा क्वेश्चन आला जो अननोन आहे तुम्हाला, त्याच्यावरती ऑप्शन येतात, ठीक आहे, त्या चॅप्टरमधनंच ऑप्शन येणार आहे, ऑप्शन सिलेबसच्या बाहेर येणार नाही. म्हणजेच तुम्हाला क्वेश्चनबद्दल जरी माहिती नाही, बट तुम्हाला मधलं इन्फॉर्मेशन आहे की हा ऑप्शन याच्यामधला आहे, हा ऑप्शन युनिट नंबर 2 मधला आहे, हा ऑप्शन युनिट नंबर 3 मधला आहे. सो आपण याला स्किप करू शकतो. हा ऑप्शन कट झाला, हा कट झाला, हा कट झाला. सो अननोन क्वेश्चन आहे आणि अननोन हा ऑप्शन आहे, तर तुम्ही याला टिक करू शकता. हा तुमचा जो आन्सर आहे तो करेक्ट येण्याचे चान्सेस 80% असतात. सो ही माझी एक टेक्निक होती आणि आज मी तुमच्यासोबत ही शेअर केली आहे. आय होप दिस इज युजफुल टू यू. आणि म्हणून मी सजेस्ट करणार की आधी तुम्ही जे काही सुरुवातीचे 6-7 महिने आहे ते तुम्ही आधी प्रिपरेशन करा आणि नंतरच MCQसाठी जा, MCQ तुम्ही सॉल्व करा. आणि जर तुम्ही स्टडी केला, प्रिपरेशन करून परत MCQ सॉल्व करायला स्टार्ट केलं तर काय होणार की MCQ सॉल्व करता करता बरेच कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणार आणि काय होतं, परत तुम्हाला प्रिपरेशन करायची गरज पडत नाही. फक्त तुम्हाला रिव्हिजन करायची गरज असते. रिव्हिजन ही सारखी करावं लागते आणि MCQ कंटिन्युअसली सॉल्व करायची. बट हे केव्हा शेवटचे जे 3 ते 4 महिने असतात एक्झामच्या अगोदर, तेव्हा तुम्हाला MCQ सॉल्व करायचे आहे. आणि MCQ सॉल्व करताना बरेच काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला लक्षात येतं. ते इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायचे, त्याची एक नोट्स बनवायची. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की आता MCQच्या मागं लागू नका. जर तुम्ही आता प्रिपरेशनला स्टार्ट करत असाल, आयदर तुम्ही सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असणार, आत्ता तुम्ही फक्त आणि फक्त सिलेबस कव्हर करायच्या मागं लागा. तुमचे पॉईंट्स क्लिअर करा, कन्सेप्ट्स क्लिअर करा आणि त्याच्यासाठी बुक्स अवेलेबल आहे. कुठली बुक्स घ्यायची हे तुम्हाला ठरवायचं आहे. आयदर तुम्ही पियर्सन करा किंवा पियुष करा, ठीक आहे. इनामदार तुम्ही एक्झामच्या 3-4 महिन्या अगोदर स्टार्ट करा. व्हिडिओ आवडला असणार तर कमेंट करून नक्की सांगा. इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असणार, काहीतरी तुम्हाला त्याचा उपयोग असणार तर मला नक्कीच सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.